बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून सन्माननीय कुणालभैया गायकवाड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवा सेना युवा नेते तसेच श्रीकांत भैया गायकवाड युवा सेना शहर प्रमुख पृथ्वीराज भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय विजयदादा दुर्ने पवनदादा भालेराव प्रसाददादा भदाट बाळादादा देशमुख उमेशदादा बर्डे यांच्या आयोजनातून धर्मवीर आमदार चषक 2025 चा थरार चालतोय। तर सर्व प्रेक्षकांचे मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय। हा आहे आजच्या दिवसातला तिसरा सामना। जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल साठी। तर दोन्ही बाजूला जर बघितलं तर स्टार आहे, स्टार कास्ट पाहायला मिळेल, म्हणजेच की उर्वरित हा सामना संपूर्ण चांगला पाहायला मिळेल। तर 7-12 टीमचे ओनर आणि बुलढाणा नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय कैलासजी माळी यांचं शुभ आगमन झालंय। स्वागत असेल माळी साहेबांचं सुद्धा। युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाचा 12th मॅन कृपया पाठवायचा आहे। कॉमेंट बॉक्स मध्ये लगेच येईल। 12th मॅन अनिवार्य असेल, कृपया लगेच कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। तर या मॅचला होते सुरुवात, टॉस जिंकला आहे। या सामन्यामध्ये आजच्या दिवसातला अंतिम सामना, एका बाजूला खानदेश परिसरातील शिवशक्ती फेजपूर तर दुसऱ्या बाजूला विदर्भातील जळगाव जामोद सातपुडा पर्वत रांगेतील हा संघ पाहायला मिळतोय। टॉस जिंकला आहे या सामन्यामध्ये शिवशक्ती फैजपूर संघाने पुन्हा एकदा, आणि त्यांचा निर्णय आताही राहिलाय की प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू, आणि आमंत्रण दिलंय युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद संघाला प्रथमतः या पहिल्या डावामध्ये फलंदाजीसाठी। तर या षटकाची सुरुवात करतायत या पहिल्या डावातली शिवशक्ती फैजपूर संघाचे कॅप्टन कर्णधार तंजील खान। तर या मॅचला होते आहे सुरुवात। अजुबे पारी तौसिफ मिर्झा सलामीचे फलंदाज सुरुवात करता या पहिल्या डावात युनिक स्पोर्ट्स संविधान जळगाव जामोद संघाकडून, आणि गोलंदाजीमध्ये सुरुवात करतील आता तंजील। पहिला बॉल स्लोअर बॉल पेश केला, अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅट पासनं झाला, बॅटच्या आतील कडा लागत जरूर गेला यष्टिरक्षकाच्या दिशेला। डॉट बॉलने सुरुवात। प्रेक्षको, स्वागत आहे आपलं धर्मवीर आमदार चषक 2025 अंतिम सामना। जो संघ जिंकेल तो सरळ क्वालिफाय होईल
क्वार्टर फायनल साठी. अज्जू बेपारी अगदी त्याच टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळतोय आणि आताही या बॉलवरती आतील कडा लागली बॅटची. ही बॉल डॉट बिनधाव पाहायला मिळते या बॉलवरती. खाते ओपन झालं नाही अजून या पहिल्या 2 बॉलवरती. तंजील खान पहिला सामना अगदी सहजतेने जिंकला. तंजील खानच्या नेतृत्वामध्ये याही सामन्यामध्ये सुरुवात करतायत. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि आताही प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती आपण बघितलं तर वारंवार बॅटची कडा लागत की फ्लाय स्लिपच्या रिजनला बॉल जाताना पाहायला मिळतोय. आताही गती त्या बॉलमध्ये देत नाहीये तंजील. वारंवार स्लोअर बॉल पेश करतायत त्यामुळे थोडेसे लेट होत असताना अज्जू बेपारी. अज्जूसाठी हेलिकॉप्टर उडावलाय. मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार येतो आहे. अज्जूच्या बॅटमधून पहिला चौकार. अगोदरची जर बॉलिंग बघितली तर अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न झाला परंतु हा बॉल अगदी बॅटच्या समोर टाकला तंजीलने. आता त्याच प्रकारचा बॉल खोदून काढलाय. आताही हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला. नागेश वाडेकरची चांगली फेकी. धावसंख्या होती आहे 5 धावा 5. ज्या प्रकारे आज शिवशक्ती फैजपूर संघ खेळलाय पहिल्या डावामध्ये अक्षरशः त्यांच्या गोलंदाजीने थैमान गाजवलाय मैदानाच्या आतमध्ये. विकी कलमे, रोहित यादव, तंजील खान यासारखे गोलंदाज. अगदी समोरचा बॉल या बॉलला अगदी दिशा दिली आहे तौसिफ मिर्झाने. म्हणजेच की या बॉलवरती येते आहे मात्र 1 धाव. म्हणजेच की या पहिल्या डावात मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची धावसंख्या 6 बिनबाद. हॅलो माईक. ते रोलर वरती बसले सर्वजण खाली उतरा. एकदा सर्वजण उतरा तिथून. त्या टीम मध्ये कोणीच थांबू नका. निघा तिथून सगळेजण. ए मित्रा त्या गाडीच्या मागे नका जाऊ. बाहेर निघा सगळे. टीमच्या खेळाडू व्यतिरिक्त एकही प्रेक्षक तिथे पेंडॉल मध्ये थांबणार नाही. सर्वांना बाहेर करा. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपली व्यवस्था आपण केली आहे. कृपया आपण प्रेक्षक गॅलरीत जाऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. खास प्रेक्षक गॅलरीमध्ये आपला सामन्याचा आनंद घेण्याची व्यवस्था आहे. तर पहिलं षटक समाप्त होते आहे. पहिलं षटक धावसंख्या 6 धावा बिनबाद. वर्तकनगर एक्सप्रेस ठाणे परिसरातील हा एक युवा मागच्या सामन्याचे हिरो रवी बुंबक गोलंदाजी मार्कवरती या षटकाची सुरुवात करतायत. पॉवर प्ले चाललाय मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. लोअर फुल टॉस याला अगदी दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅप्टन तंजील फेकी करतायत. 1 धाव येते या बॉलवरती. सुरुवात करतायत षटक क्रमांक 2 ची रवी बुंबक. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते रवी. त्यांच्या स्पेलची ती ज्या प्रकारे सुरुवात झाली त्यानंतर ते शेवटच्या क्षणांमध्ये रवीने काय गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच होते. सामनावीराचा मानकरी ठरले होते या अगोदरच्या मॅच मध्ये आणि आता ही सुरुवात चांगली झाली आहे. तर फुलटॉस बॉलवरती मात्र आली 1 धाव. अज्जू बेपारी स्ट्रायकिंगला. अज्जूसाठी अगदी समोर टाकला होता. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतायत. तोपर्यंत 2 धावा येतील. 2 धावा. धावसंख्या झाली आहे 9 धावा बिनबाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद
टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय शिवशक्ती फेजपूर संघाचा राहिलाय. डेप मध्ये गोलंदाजी, आखुटप्प्याचा बॉल पुल केलाय, गॅप मध्ये गॅप भेदलाय, अगदी जातो आहे डीपला बॉल, एक टप्पा सीमा पार, चौकार. अज्जू बेपारीची फलंदाजी आतापर्यंत बघितली. मागच्या षटकामध्ये अज्जूने एक चांगला चौकार लगावला आणि आताही अगदी या बॉलवरती पुल करत 4 धावा प्राप्त करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑफला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी थोडासा फाईन ठेवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवत, तो या बॉलच्या लाईन मध्ये आले नाही अज्जू बेपारी. अज्जूने आतापर्यंत पॉझिटिव्ह ॲग्रेशनने फलंदाजी केली आहे, चांगली पाहायला मिळत आहे आतापर्यंत या अगोदरच्या बॉलवरती. अज्जू गरज आहे या मॅच मध्ये धावा करण्याची या पहिल्या डावात. बाहेर टाकला होता, बॅकफुटला घेत चाबूक फटका, बॉल सीमा पार, कव्हरला येतोय, चौकार. खूप वेळ मिळाला हा फटका खेळण्यासाठी अज्जूला. बॅकफुटला जात अगदी कॉम्बी बुक स्टाईल मध्ये हा पंच केला आणि 4 धावा मिळवल्यात. 17 धावा धाव बलकावरती होत आहेत. आता जागा बनवली, शपल केला बॉल, आसमानी टोला, अज्जूच्या बॅट मधून हा येतोय, षटकार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कॅचसाठी गजूदादा सुरडकर यांच्याकडनं 1001 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. प्रेक्षकाने खूप चांगला झेल पकडलाय. सुनीलजी बर्डे यांचा एक चांगला झेल. तर आत्ता धावसंख्या होती आहे 2 षटक समाप्त, पॉवर प्लेचे झाले आहेत 23 धावा बिनबाद. युनिक स्पोर्ट्स, संविधान 11 जळगाव जामोद. अज्जू बेपारीची या दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. तंजील खान पहिलं षटक ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या तंजीलने. रवी भुंबुकचं ते षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. जरूर महागडं पाहायला मिळतंय कारण पॉवर प्ले चालला होता मैदानाच्या आतमध्ये. 30 वर्तुळाच्या बाहेर फक्त 2च खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. तौसिफ मिर्झा, संयम राखलाय तौसिफने आतापर्यंत, परंतु आता कुठे संयम राखतील तौसिफ. आसमानी टोला, हवाई सप्रेवरती बॉल पाठवलाय, षटकार. या अगोदरच्या 2 बॉलवरती संयमानं खेळ पाहायला मिळाला आणि जसा स्लॉट मध्ये बॉल मिळाला तौसिफ मिर्झाला तसाच तो बॉल पाठवला मैदानाच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. बॉल पाठवायचा आहे, एक बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, नवा बॉल पाठवायचा आहे.
29 धावा बिनबाद. तौसिफ मिर्झा आत्ता आक्रमण करतायत तंजील वरती. तंजीलचं पहिलं षटक इकॉनॉमिकल पाहायला मिळालं आणि बॉल परत आलाय. ज्या प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेरून हा बॉल फेकला त्यांचे खूप खूप धन्यवाद असतील. आणि हे बुलढाण्याचे प्रेक्षक आहे, जरी बॉल मैदानाच्या बाहेर गेला तरी तो परत करतात. हे प्रेम आहे या प्रेक्षकांचं. हॅलो, मी कैलास दादा माळी यांचं स्वागत करण्यासाठी उमेश दादा बर्डे यांना विनंती करतो की त्यांनी कैलास माळी यांचं स्वागत करावं. तौसिफ गॅप मध्ये टाकलाय हा बॉल डीप कव्हरला. तौसिफच्या बॅटवर आणखी एक चौकार. थँक्यू मायाबाई. 33 धावा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आता मात्र फसलाय हा फटका. तौसिफचा खेळ इथे करतायत तंजील. समाप्त. पहिला धक्का युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाला लागतोय. नुकताच धर्मवीर आमदार चषक 2025 चे आयोजक सन्माननीय पवनदादा भालेराव यांचं शुभागमन झालं आहे. दादांचं हार्दिक स्वागत. तसेच या मॅच मध्ये युनिक स्पोर्ट संघाकडून खेळत असणाऱ्या प्रत्येक बॅटरसाठी युनिक स्पोर्टचे सर्व सन्माननीय अल्ताफबाई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल या डावामध्ये सर्वच बॅटरसाठी. आणि जे प्रेक्षक गॅलरीमध्ये झेल घेतील त्यांच्यासाठी AR मोबाईल यांच्याकडून इयर पॉड्स असतील. आणि एका हातात जे प्रेक्षक शेवटच्या दिवसाला कॅच घेतील म्हणजेच की झेल घेतील त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शारिक खान मॅन फ्रॉम अकोला. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत काढला. या बॉलला डीप कव्हरला एकदा सहजतेने प्राप्त करतायत सारिक. गरज होती का तौसिफ मिर्झाच्या त्या फटक्याची? कारण त्या अगोदरच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या होत्या त्याच्या बॅटमधून. परंतु आणखी एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या फटक्यात फसवलं त्या बॉलवरती. तंजीलने पहिला गडी बाद केलाय युनिक स्पोर्ट्स संविधान जळगाव जामोद संघाचा. आणखी इनसाइड आउट चांगला खेळलाय परंतु डीप कव्हरला या फटक्यासाठी सहजतेने क्षेत्ररक्षक सजवलाय आणि एकच धाव येईल त्या बॉलवरती. विथ प्लॅनिंग गोलंदाजी करतायत तंजील खान. स्वतः कर्णधार आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय. या बॉलला अगदी ड्राईव्ह केलंय आणि एकच धाव आताही येते या बॉलवरती. त्या बाउंड्रीज नंतर षटकाची चांगली समाप्ती केली आहे. या 3 षटकाचा पहिल्या डावातला खेळ होतोय समाप्त. धावसंख्या झाली आहे 36. 36 धावा 1 बाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. समाप्त. 36 धावा 1 बाद. पहिल्या डावामध्ये तौसिफ मिर्झाने ज्या प्रकारे खेळी केली, छोटी परंतु एक आक्रमक खेळी त्याने साकारली. त्यानंतर तंजील खानचा तो बॉल त्यावरती रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि त्याला बाद व्हावं लागलं.
रोहित यादव 4 षटक क्रमांक 4 ची सुरुवात करतायत. आतापर्यंत धावसंख्या एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती 36 धावा. एका बाजूला तौसिफ मिर्झाची ती खेळी त्याला शांत केलंय. पहिला बॉल सोडत जात होता बॅटरला, बॅटची बाहेरची कडा आणि खूप वेळ बॉल फ्लाय स्लिपला हवेमध्ये होता आणि खासियत आहे दोन्ही बाजूला बॉल वडवण्याची रोहित यादवची. IPL 2024 मध्ये श्रीनगर संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले होते आपल्याला रोहित यादव. आज सामन्यामध्ये खेळतायत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न रोहित वरती होतोय. तो ओळखलं त्यावेळीच रोहितने थोडासा दूर ठेवला बॉल बॅटर पासनं. हाही बॉल डॉट पाहायला मिळेल. या अगोदरच्या बॉलवरती एकदा वाले, त्यानंतर हा डॉट बॉल. पहिल्या डावामध्ये आपल्याला प्रत्येक बॉलवरती धावा करण्याची गरज असेल कारण दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग झोन आहे. इनसाइड आउट खेळलाय, फटका बसलाय, बॉल हवे येत आहे कव्हरला. क्षेत्ररक्षक 2 आले होते बॉलवरती परंतु शेवटच्या क्षणाला पकडला गेलाय झेल आणि अज्जू बेपारीचा आता इथे खेळ होतोय समाप्त. अज्जू बेपारी जे की आतापर्यंत वाटलं होतं अज्जू एक मोठी खेळी साकारतील या पहिल्या डावामध्ये परंतु अज्जू एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना बाद व्हावं लागलं. दुसरा धक्का युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाला लागतोय. रोहित चांगली गोलंदाजी रोहितने आत्ता केली आहे. 3 बॉलवरती रोहितने मात्र 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी बाद सुद्धा केली आहे. एका विकेटची जोडणी आपल्या खात्यात करत असताना रोहित एक हार्ड हिटर फलंदाज राजू पाटे इन फॉर्म फलंदाजाचा स्ट्रायकिंगला डावखुरी आताचा एक विध्वंसक फलंदाज स्ट्रायकिंगला आहे. अगदी खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप मिड विकेटला चांगला खेळून काढलाय राजूने. नागेश होते तिथे. एकच धाव येईल या बॉलवरती. 38 धावा धावफलकावरती होत आहेत. मागच्या 4 बॉलवरती रोहित जर त्या टप्प्यावरची गोलंदाजी बघितली तर अगदी त्याने रूम दिला नाहीये फलंदाजांना. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय आणि तो फायदेशीर ठरलाय आतापर्यंत. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक आधी स्लिपला पाहायला मिळतोय आपल्याला कॅचिंग पोझिशनसाठी कारण बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता रोहितकडे आहे.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतो या बॉलला आणि खरं तर त्या प्रकारचा फटका खेळण्यासाठी आमंत्रण दिलं रोहितने फलंदाजाला. सारिक खान एक अकोला परिसरातील हा एक आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सारिकने फलंदाजी केली. आजही जबाबदारीची खेळी करण्याची गरज. रिव्हर्स स्वीप आता परंतु आहे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तंजील खान कॅप्टन आहे तिथे पैकी करतात तोपर्यंत एकच धाव येईल आणि षटकाची समाप्ती. 4 षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची 39. 39 धावा 2 बाद. हवी होते फलंदाज. तदनंतर कमबॅक करून दिला रोहितने. षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी त्याने केली मात्र 3 धावा खर्च करत एक गडी बाद सुद्धा केला या षटकात. 3 षटकांपर्यंत एका बाजूला धावा येत होत्या परंतु दुसऱ्या बाजूला त्या धावांवरती अंकुश लावलाय रोहित यादवने आणि खरी खासियत आहे या गोलंदाजाकडे दोन्ही बाजूला तो बॉल वळवण्याची. त्याच प्रकारे वेगळ्या फटक्यासाठी आमंत्रण देतात रोहित आणि त्याच आमंत्रणामध्ये फसवतात फलंदाजांना. षटक क्रमांक 5 आता गोलंदाजी मार्कवरती रवी बुंबक मागच्या मॅचचे हिरो. टप्प्याचा बॉल होता पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्याला प्राप्त झाली आणि बॉल बघा अगदी कुठे टाकला रोहितने. रवीने अगदी गुड लेंथला बॉल खांद्याचा वापर या बॉलवरती त्याने केला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्या बॉलवरती त्याने प्राप्त केली आणि बीट केलं बॅटरला. डॉट बॉल येतोय. आणखी थोडासा खांद्याचा उपयोग आताही होतोय आणि वारंवार गुड लेंथला पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर थोडासा आता अँगलने पाहायला मिळतोय आपल्याला. रवी बुंबक पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या रवीने 17 धावा परंतु आता या षटकाची सुरुवात राजू पाटे आता स्ट्रायकिंगला. डावखुऱ्याताचा एक विध्वंसक फलंदाज स्ट्रायकिंगला. अकुटप्प्याचा बॉल होता बॅटची आतील कडा होती संधी होती यष्टीरक्षकाकडे ती गमावली आणि बॉल अगदी जातोय लॉंग स्टॉपला. चौकार. फोर्टी 44 धावा पहिल्या डावातला खेळ चाललाय. आणखी एका अँगलने बाहेर बॉल वळत होता आणि त्या बाहेरच्या बॉलला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता राजूचा. एक्झिक्युशन आता या फटक्याला प्रॉपर तेवढं झालं नाही. तेवढा चांगल्या प्रकारे हा फटका खेळू शकले नाही राजू. डॉट बॉल येतोय. आणखी थोडासा समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करत डीप कव्हरला खेळून काढलाय राजूने. एक धाव येते या बॉलवरती. एक धाव. षटकाची समाप्ती होते आहे. 5 षटक समाप्त.
युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची धावसंख्या झाली आहे 45 धावा 2 बाद. उद्याच्या दिवसाला एका बाजूला शिवांश 11 घनसावंगी तर दुसऱ्या बाजूला एक विशेष आकर्षण असलेला 7-12 11 बुलढाणा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर पप्पूबाई तसेच गुलजमाबाई शाह यांचा संघ अर्जित सिराज 11 संघ खेळताना पाहायला मिळेल. तर उद्याच्या दिवसाला हे 3 संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील. या 3 संघांमध्ये आपल्याला नागपूर परिसरातील मुंबई पुणे परिसरातील अनेक नामवंत खेळाडू पाहायला मिळतील. तसेच विदर्भातील अनेक स्टार्स पाहायला मिळतील. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या परिसरातील अनेक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतील आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये. फिरकीचा जादूगार रोहन करात नरसिंग पालमपल्ली यासारखे अनेक फिरकीचे जादूगार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याच्या दिवसाला हे सामने अत्यंत रोमांचक होणार आहे. पहिला बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉलने सुरुवात होते आहे. या षटकाचे षटक क्रमांक 6 शिवम राठोड सुरुवात करतोय. पुल केलाय जागा बनवली राजू स्पेशल बॉल सीमा पार षटकार. अखोट टप्प्यावरची गोलंदाजी राजूना कारण तशा प्रकारची फलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्या प्रकारचं हार्ड हिटिंग ॲबिलिटी अनेक स्पर्धांमध्ये जर बघितलं तर मागच्या काही स्पर्धांमध्ये मागच्या 5 इनिंगमध्ये राजूने 130 धावा खेचल्याय. तर यावरून आपण ओळखू शकतो की कशा प्रकारचे फलंदाज आहेत राजू. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न बॅट पासनं आधी समोर डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलाय. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा आताही या बॉलवरती प्राप्त करतायत राजू पाटे. पहिल्या बॉलवरती षटकार लागला त्यानंतर या 2 धावा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न डावखुरी आताच्या फलंदाजासाठी होतोय शिवम राठोडचा. पहिल्या सामन्यामध्ये शिवम राठोडची जी 2 षटकांची चांगली स्पेल पाहायला मिळाली त्यामुळे गडीबाद सुद्धा केलाय शिवमने. तर राजू समोर थोडंसं आव्हान असेल कारण हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल आपल्याला. .54 54 धावा 2 बाद. आता ही स्लॉट मध्ये आणखी राजू पाटे विध्वंसक षटकार येतोय. आणि या टप्प्यावरची गोलंदाजी या स्लॉट मध्ये गोलंदाजी राजू पाटी यांना पसंत करतात राजू. आणि हा स्ट्रॉंग झोन आहे. षटकार प्राप्त करत असताना या बॉलवरती राजू आणखी एक वेळ समोर खेळलाय बॉल. आताही आसमानी टोला राजू पाटे ऑन फायर षटकार.
1000 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालेलं आहे. बघूया अजून राजू पाटे किती षटकार मारतात. तर बक्षिसांचा वर्षा होताना जिजामाता प्रेक्षकांवरती. तर फायनलच्या दिवशी पण जो बॅट्समन 6 बॉलला 6 षटकार लगावणार त्यांच्यासाठी पवनदादा भालेराव यांच्याकडनं 1,00,000 रुपयाचं बक्षीस येथे जाहीर आहे. आतापर्यंत तीन षटकार खेचले राजूने. या षटकामध्ये थोडस महागडं षटक पाहायला मिळतंय. शिवमचं 66 धावा. आताही टप्प्याचा बॉल होता, पुल केलाय, परंतु हा बॉल एक टप्पा जातोय सीमा पार. षटका चौकार. राजू पाटे मागच्या 30 धावा झाल्यात 9 बॉल मध्ये 2 चौकार आणि 3 षटकाराच्या साह्याने. आतापर्यंत 25 धावा खर्च केल्याय शिवमने. परंतु हा बॉल बाहेर वळवला होता. या शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव येणार नाही. डॉट बॉलने समाप्ती केली आहे. या षटकामध्ये खर्च केला आहे शिवम राठोडचं थोडंसं महागडं षटक 25 धावा आणि धावसंख्या झाली आहे 6 षटक समाप्त. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची धावसंख्या 70 धावा 2 बाद. सहा षटक समाप्त. धावसंख्या 70 धावा 2 बाद. रोहित यादव आपल्या स्पेलमध्ये परत आणलाय रोहितला. फिरकीचा जादूगार आज म्हणावा लागेल रोहितला, कारण दोन्ही बाजूला त्याने बॉल वडवले. 71 धावा झाल्यात आणि स्ट्रायकिंगला आता राजू पाटे 10 बॉल 30 धावा 2 चौकार 3 षटकार. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय आज राजू पाटे. या पहिल्या डावात गरज होती, कारण दुसऱ्या बाजूला शिवशक्ती फैजपूर संघ पहिल्या सामन्यामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी त्याने केली, परंतु या मॅच मध्ये एक ढाल बनून आहे खेळपट्टीवरती. राजू पाटे पहिल्या डावात सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतो आहे. युनिक स्पोर्ट्स संविधान जळगाव जामोद संघ. रोहित यादव थोडासा अधिक वेळ घेत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. डीप मिड विकेटला, डीप स्क्वेअर लेगला, लॉंग ऑनला, लॉंग ऑफला थोडासा फाईन डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक.
परंतु त्या क्षेत्ररक्षकाचा आता नाही होणार फायदा. हाही बॉल अगदी सीमा पार, षटकार. युनिक स्पोर्ट्स संघाचे सर्व तसेच युनिक स्पोर्ट्सचे सर्व अल्ताफजी मुल्ला यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. राजू पाटे आज या पहिल्या डावातल्या खेळीमध्ये विध्वंसक फलंदाजी करतायत. स्लोअर बॉल होता, बॅकफुटला गेले, चांगला पंच कव्हरला खेळून काढला हा बॉल. दुसरा धावेचा कॉल खराब कॉल असेल, परंतु बघण्यासारखं असेल कोण बाद होतील. आतापर्यंत राजू पाटे यांच्या बॅट मधून 4 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने 11 बॉल मध्ये 36 धावा केल्याय राजू पाटे यांनी. कॉल होता राजू पाटे यांचा, तर बघण्यासारखं असेल कोणता फलंदाज बाद असेल. काही क्षणातच तिसरे पंच याचे शहानिशा करतील. परंतु काय फलंदाजी केली आहे. एका बाजूला धावांचा पाऊस पाडलाय राजू पाटेने. कोणत्याही गोलंदाजाला सेट आतापर्यंत होऊ दिले नाही खेळपट्टीवरती, आणि ही खासियत राहिली आहे राजूची. कारण अनेक स्पर्धांमध्ये राजू पाटे अशाच प्रकारच्या खेळीसाठी जाणले जातात, आणि तेच झालंय याही मॅच मध्ये, याही पहिल्या डावातल्या खेळीमध्ये. टॉस जिंकत शिवशक्ती फैजपूर संघाचा गोलंदाजीचा निर्णय, आणि तो निर्णय कुठेतरी तर या मॅच मध्ये आता या राजू पाटे बाद असतील धावबादीच्या रूपामध्ये. आता राजू पाटे बाद होतील. राजू पाटे यांचा कॉल होता, आणि आता एक मोठा धक्का. इन सेट फलंदाज बाद होतील. 77 धावेंवरती हा लागतोय धावबादीच्या रूपामध्ये. अठ्याहत्तर धावेंवरती हा तिसरा धक्का. अक्की बेपारी दाखल झाले आहेत आता फलंदाजीसाठी. राजू पाटे यासारखा एक इनसेट फलंदाज बाद झालाय. त्यांचा आज कॉल होता, त्यांनाच धावबादीच्या रूपामध्ये बाद व्हावं लागलं. फुलटॉस थोडासा डीप होत होता बॉल. यष्टीरक्षक आताही होतील बीट, आणि बॉल लॉंग स्टॉपला जातोय. 22च्या स्वरूपातल्या येतील 4 धावा, चौकार. आखोटप्प्याचा बॉल होता, चांगला पुल केलाय. बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि या बॉल वरती आता सारिक खानचा खेळ केलाय समाप्त. एका बाजूला राजू पाटे यांच्या बॅटमधून धावा आल्या, त्यांना धावबादीच्या रूपामध्ये त्यांचाच कॉल होता, त्यांना धावबाद व्हावं लागलं. तदनंतर रोहितचा कमबॅक पाहायला मिळतोय या स्पेलमध्ये आपल्याला. चौथा धक्का लागलाय युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाला. असं वाटलं की धावा करतील, परंतु दुसऱ्या बाजूला विकेटचं पतन लागोपाठ होत गेलं. नवीन
फलंदाज आता बॅटिंगसाठी अनिकेत रोडे. अनिकेत रोडे मॅन फ्रॉम पुणे. पुणे परिसरातील एक उजव्या हाताचा फलंदाज आज विदर्भाच्या या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावात 82 धावा. रोहित यादवचा आणखी एक चांगला बॉल. वारंवार या टप्प्यावरची गोलंदाजी आज याने केली आहे. तर या डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 7 षटक समाप्त. 82 धावा 4 बाद. युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद. तीन बॉलवरती 3 षटकार लगावले तर आदर्श मंडप डेकोरेशन यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. 3 बॉलवर 3 षटकारांसाठी. $82 82 धावा 4 बाद. स्ट्रायकिंगला अनिकेत रोडे मॅन फ्रॉम पुणे. थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. या बॉलला वेगाने पेश केला विकी कलमे. गोलंदाजी मार्कवरती. आणि धावांवरती अंकुश लागला गेलाय. ज्या प्रकारे धावबाद झाले राजू पाटे. गरज नव्हती ती धाव घेण्याची. स्ट्रायकिंगला येण्याचा प्रयत्न. खराब कॉल म्हणावा लागेल. 83 धावा. आणखी थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल अलॉंग दी कार्पेट. चांगला खेळलाय. लॉंग ऑनला धावबादीची संधी आताही होते आहे. आणि आता आखीव होतील धावबादीच्या रूपामध्ये. हलाकलाय कलमे. सज्ज. विकीचा आखूड टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे आणि अगदी हातामध्ये हा बॉल समावतोय. 6वा बाद. जे का आगमन बीच मैदान पर. अगर जे 3 सिक्सर लगाते हो तो 2100 रुपए का इनाम. जुनेद विदर्भाचा ससा बॅटिंगसाठी. अल्ताबो यांच्याकडून 3 बॉलवरती 3 षटकार लागल्यावर जुनेदचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा. परंतु आता हा बॉल डॉट असेल. जुनेद यांची ओळख आहे विदर्भाचा ससा म्हणून. 84 धावा. धावांवरती अंकुश लागलाय. ज्यावेळेला राजू पाटे बॅटिंग करत होते असं वाटलं की 100 पार धावसंख्या जाईल. परंतु तो एक खराब कॉल. त्यांना धावबाद व्हावं लागलं. तदनंतर धावा आल्या नाही कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून. समोरचा बॉल होता अगदी आणि पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच की जुनेद बाद होतील. हा 7वा धक्का.
84 धावा 7 बाद झाले आहे. रवी पाटे यांच्या बाद झाल्यानंतर राजू पारवे कॅप्टन आले आता या शेवटच्या बॉलवरती. आई बॉल अगदी वेगाने पेश केला विक्कीने आणि आई बॉलवरती तर तिसऱ्या पंचाकडे आता अपील झाली आहे धावबादीसाठी. तर बघूयात तिसरे पंच तिथपर्यंत आपला निर्णय कळवतील आणि प्रेक्षकांसाठी शेवटच्या दिवसाला माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विध्वंसक सलामीवीर वीरेंद्रजी सेहवाग तसेच महिला माजी क्रिकेटपटू माजी कर्णधार मितालीजी राज यांचं शुभ आगमन या बुलढाणा नगरीमध्ये होणार आहे. तर शेवटच्या दिवसाला आमच्यासोबत जोडायला विसरू नका. शेवटच्या दिवसाला तर तिसरे पंच बाद घोषित करतायत म्हणजेच की धावबादीच्या रूपामध्ये हा 8वा धक्का लागतोय. पहिल्या डावातला खेळ आता झालाय समाप्त. 8 षटक समाप्त. धावसंख्या झाली आहे युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद संघाची 84 धावा आणि दुसऱ्या डावामध्ये करायच्यात 85 धावा. 85 धावांचं आव्हान असेल शिवशक्ती फेजपूर संघासमोर. तर जसंही दुसऱ्या डावाला सुरुवात होते आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जुडतील व्हॉइस ऑफ विदर्भ RJ ओम. इथपर्यंत मी अनिकेत आपली रजा घेतोय. भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. एका हातामध्ये कॅच घेतील त्यांच्यासाठी रिज्जू बागवान यांच्याकडनं प्रत्येक कॅचला 1000 रुपयाचं बक्षीस. तर प्रत्येक कॅचसाठी AR मोबाईल यांच्याकडनं एअरपॉड्स देण्यात येईल. आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंना पवनदादा भालेराव यांच्याकडनं 1 लाख रुपयांचं बक्षीस. धन्यवाद अनिकेत आणि नमस्कार समस्त क्रीडा रसिकांचं स्वागत. पुन्हा एक वेळ मी RJ ओम करतो आहे. माननीय बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार धर्मवीर सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर युवासेना युवा नेते सन्माननीय कुणाल भैया गायकवाड, युवासेना युवा नेते श्रीकांत भैया गायकवाड, आदरणीय आशिष भाऊ जाधव, पृथ्वीराजजी गायकवाड या सर्वांच्या माध्यमातून सन्माननीय विजूभाऊ दुर्ने, पवनदादा भालेराव, उमेशजी बर्डे, बाळादादा देशमुख आणि प्रसादजी फदात या सर्वांच्या नियोजनात आयोजित धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार तुम्ही अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा 6वा दिवस
आणि या 6व्या दिवसातला एक महत्त्वाचा सामना, आजच्या दिवसातला तिसरा सामना. जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो क्वार्टर फायनल म्हणजे प्रवेश करेल. तर एका बाजूला टीम युनिक स्पोर्ट्स संविधान 11 जळगाव जामोद, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती 11 फैजपूर, या दोन टीम दरम्यान लढत पाहायला मिळते आहे. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना शिवशक्ती 11 फैजपूर या टीम समोर लक्ष ठेवलं आहे 85 धावांचं, आणि आता 85 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोईन आणि नागेश. पहिल्या डावात जर विचार केला तर अज्जू बेपारी, तौसिफ मिर्झा, राजू पाटे या 3 खेळाडूंनी खूप चांगली बॅटिंग केली. राजू पाटे बाद जर झाला नसता तर 100च्या पार तुम्हाला धावसंख्या दिसली असती, परंतु ते लवकर परतले, बाद झाले धावबादच्या स्वरूपात. त्यानंतर धावसंख्या थोडीशी कमी होताना पाहायला मिळते, परंतु जी 85 धावांची धावसंख्या आहे याही धावसंख्येवर लढल्या जाऊ शकते. याही धावसंख्येवर चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. क्वार्टर फायनल मध्ये कोण पोहोचेल आजच्या दिवसात यासाठी सर्वांचीच प्रतीक्षा आहे. प्रत्येकाचं लक्ष या मॅचकडे असेल. तर दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली विकी कलमेने, फक्त 5 शेवटच्या षटकात 2 विकेट प्राप्त केल्या. चांगली बॉलिंग करताना तो पाहायला मिळाला होता. शेवटच्या षटकात 2 रन देत 2 विकेट. विकी कलमेची चांगली कामगिरी झाली. रोहित यादवने चांगल्या प्रकारे बॉल टाकले खेळपट्टीवर, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. सलामीची जोडी मोहम्मद मोईन आणि सोबतीला नागेश आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. सुमित पहिलं षटक हाताळण्यासाठी धर्मवीर आखाडा एंड कडून. तर 85 धावांचं लक्ष. सलामीची जोडी बॅटिंगसाठी. चला लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. लाईट्स अपील बिलकुल मान्य होणार नाही. सूर्य अस्ताला चाललाय, त्यामुळे विनंती असेल बॅटिंग टीमला आपण लवकर बॉल चेक करून मॅचला सुरुवात करा. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रसारण या स्पर्धेचं केल्या जाते. सामन्याचे ऑफिशियल पंच, युवा पंच, खास नागपूर परिसरा मधल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारे खेळाडू का आपण या स्पर्धेत कालच्या दिवसात पाहायला मिळाले. आज या मॅच मध्ये जर बघितलं तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले अनेक स्टार खेळाडू, विदर्भातले अनेक चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. सामन्याचे पंच तयार होत आहेत. 2 युवा पंच ज्यांनी चांगली कामगिरी काही मागच्या काही स्पर्धांमध्ये केली आहे. मागच्या 2-3 पर्वात शुभमजी गाडे आणि त्यांच्या समवेत सॅम समीर जोशी. तिसऱ्या पंचांच्या भूमिकामध्ये अक्षय निर्मल पाहायला मिळत आहेत. तर विनंती असेल युनिक स्पोर्ट आणि संविधान 11 जळगाव जामोद संघाला की आपला एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तर पंचांकडनं इशारा. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग एंडला नागेश. पहिला बॉल नागेश साठी. पहिला बॉल सुमित यांचा समोर खेळलाय. नागेश यांनी मिड ऑफला डॉट बॉल. राजू पाटे होते मिड ऑफच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात. सुमित भंडारी बॉलिंग ट्रॅकवर येत असताना तर स्ट्रायकिंग एंडला मुंबई परिसरातील एक विध्वंसक बॅटर नागेश. आपण कित्येकदा नागेशला फिनिशिंग टचेस देताना पाहिलं. आज नागेश सलामीला आलाय. इनसाइड आउटचा प्रयत्न, हवेत आहे बॉल. नव्या बॉलवर जाळ्यात अडकवलं. नागेशचा खेळ समाप्त. गोल्डन डकचे शिकार बनतील. शून्याचा चष्मा घालून नागेश बॅक टू द पवेलियन. बॉलवरच बोललो की नागेशला आपण शेवटच्या काही अंतिम षटकांमध्ये बॅटिंग करताना पाहतो. तो सलामीला आला. नव्या बॉलचा तितका एक्सपिरियन्स कमी दिसला आणि जाळ्यात अडकला नागेश. पहिला धक्का लागतो आहे टीम शिवशक्ती 11 फैजपूर या टीमला. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकात करत असताना सुमित भंडारीला यश मिळालं. जुन्नर परिसरातील हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नागेशचा अडसर दूर केला पहिल्या षटकामध्ये. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी जुळले आहेत.
क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे समर्थक, क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी अगदी वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ देऊन मैदानावर पोहोचले. अनेक प्रेक्षक यूट्यूबला सुद्धा हा सामना बघता आहेत. सन्माननीय धर्मवीर आमदार संजीव गायकवाड सुद्धा या सामन्याचा आनंद यूट्यूबला घेत आहेत. 0 धावेंवर हा पहिला धक्का लागतो आहे या लढतीमध्ये. शिवशक्ती 11 फैजपूर संघाला नवीन बॅटर बॅटिंगसाठी रायगड परिसरातला रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपार. पहिला बॉल अतिरिक्त उसळी होती, व्हाईट बॉलचा इशारा. बॉल अँगलने थोडासा बाहेर निघतोय. वेगाने गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुमित इनसाइड आउटचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल, आउटफील्ड फास्ट, बॉटम हँडचा वापर आणि बॉल चालला आता डीप एक्स्ट्रा कव्हर, कव्हरच्या मधोमध सीमा पार, चौकार. बॅकफुटला जा चांगलं बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॉटम हँडचा वापर करून अलॉंग दी कार्पेट चौकार प्राप्त करता आहेत. ओमकार हरपालचं खातं उघडलं चौकाराच्या मदतीने. रोहा अष्टमी पनवेल रायगड परिसरातला हा सितारा बॅटिंगसाठी. फॉलोइंग स्वीप लगावलाय अगदी रिषभ पंतच्या स्टाईलने. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध. तोपर्यंत सिंगल रन या बॉलवर मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 6. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध जे जुनेद फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. सहा धावा, पहिलं षटक प्रगतीपथावर. धर्मवीर आखाडा यांकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल चॉप केलाय, गॅप शोधत असताना आउटफील्ड वेगवान आहे मैदानाची. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत, बॉल चाललाय अगदी सीमा पार, चौकार. लाईन काटत असताना कापला, चॉप करत असताना चौकार येतोय मोहम्मद मोईन यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पोहोचली 10 धावांवर. आणि रईस सोबत ह्या नेहमी अडचणी राहिल्यात. फिल्डिंग मध्ये थोडासा कमकुवत दिसतो हा खेळाडू. चौकार आला या बॉलवर, कारण जवळून हा बॉल जात होता आणि एक वेळ जर गॅप मध्ये या मैदानावर बॉल गेला तर मग तो बॉल रोखणं कठीण होते. इतकी खूप फास्ट आउटफील्ड आहे या मैदानाची. यावेळी चांगला बॉल, बॅटर बरोबर विकेट कीपर बीट होत आहेत. सिंगल रन या बॉलवर येईल या एका धावेच्या मदतीने. पहिलं षटक समाप्त होते आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. शिवशक्ती 11 फैजपूर. 42 बॉलचा खेळ शिल्लक आणि 42 बॉल मध्ये धावा करायचे 74. शिवशक्ती 11 फैजपूर त्यांच्या विरोधात टीम युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. एका बाजूला सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला युनिक स्पोर्टचे सर्वेसर्वा आणि राजूजी पारवे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय बोरसे सर यांचा शिवशक्ती 11 फैजपूर हा संघ पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेमध्ये 6व्या दिवसात उद्याच्या दिवसात दर्जेदार संघ तुम्हाला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसातही प्रेक्षकांना मजा येईल. अर्ची सिराज 11 संघ उद्याच्या दिवसात खेळताना पाहायला मिळेल. 7-12 11 बुलढाणा हे टीम इन ऍक्शन असेल उद्याच्या दिवसामध्ये. आणि शिवांश 11 घनसावंगी जालना ह्या 3 टीम उद्याच्या दिवसात खेळताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी विदर्भातील चिखलीचा वेगवान गोलंदाज रईस शेख. पहिला बॉल फुल टॉस, मिड ऑफ आतमध्ये आणि मिड ऑफच्या डोक्यावरून आता बॉल पाठवला. एक टप्पा कात सीमा पार. स्वॅगने करतोय रईसचं स्वागत मोईन. बॉल लोअर फुल टॉस आणि या फुल टॉस बॉलला मिड ऑफच्या डोक्यावरून पाठवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
चौकाराने या षटकाची सुरुवात केली आहे मोहम्मद मोईन यांनी. जशास तसं प्रत्युत्तर देत असताना टीम शिवशक्ती 11 फैजपूर हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक राजू पाटे भरपूर प्रयत्न. जुनेदचे लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले. नक्कीच 2 धावा वाचवल्या त्या बॉलवर. चांगले प्रयत्न जुनेद जे असं त्या खेळाडूला विदर्भाचा ससा म्हटल्या जात नाही, तितका चपळ आहे तो मैदानावर. चपळाईने क्षेत्ररक्षण करतो. रन वाचवले त्या बॉलवर 2 धावसंख्या 2 धाव्याच्या मदतीने पुढे सरसावते आहे शिवशक्ती 11 फैजपूर. 17 धावा. लगातार 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूंसाठी आदर्श मंडप डेकोरेशन यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक. फुल टॉस बॉल. खराब बॉलचा समाचार. बॉल डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग मधोमध सीमा पार. 4 चौकार. दहा धावा आले आहेत. थोडस महागडं षटक होते. रईस शेख सारखा एक वेगवान गोलंदाज ज्याने मागच्या 2-3 पर्वात चांगली कामगिरी केली, तो खेळाडू या सामन्यात थोडासा दबावात दिसतोय. आता क्षमता भरपूर आहे, परंतु तो क्षमता सिद्ध करण्याची खरी वेळ. आणि या लढतीमध्ये थोडासा दबाव आता वाढला असेल. रईसवर चांगली बॅटिंग करत असताना प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळत आहेत मोहम्मद मोईन. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. रनआउटचा चान्सही क्रिएट झाला होता. चांगला स्टॉप. आकिब होते. आकिब बेपारी फ्लाय स्लिपच्या दिशेने. शॉर्ट मॅन थर्ड मॅन आणि फ्लाय स्लिप गलीच्या मधोमध. डॉट बॉल येतोय. 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. राजू पाटे सातत्याने सूचना देत आहेत की कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण तो एक्सपिरियन्स व्यावसायिक क्रिकेटचा राजूकडे आहे. नेहमीच पुण्याच्या मोठमोठ्या टीम कडून राजू पाटे आपल्याला खेळताना दिसले. अनेक स्पर्धांमध्ये ते आयकॉन म्हणून सुद्धा खेळतात. आणि बॅट पहिल्या डावात चांगली बोलली होती राजू पाटेची. बॅटची कडा लागून क्षेत्ररक्षक चांगला झेल. रईस शेखचं सेलिब्रेशन. मोहम्मद मोईन बाद होतील. रईस शेखला मिळते यश आणि दुसरा धक्का लागतोय या सामन्यात टीम शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. खूप चांगले मित्र आहेत रईस आणि मोईन, आणि 2 मित्रांनाच एकमेकाची कमजोर कडी आणि चांगली कडी माहिती असते. त्यामुळे विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. मोहम्मद मोईनने सुरुवातीला बरसला, त्यानंतर पलटवार केला रईस शेखने. दुसरा धक्का लागतोय शिवशक्ती 11 फैजपूर या टीमला. 37 बॉलचा खेळ शिल्लक आणि 37 बॉलमध्ये 64 करायचे बॅटिंगसाठी अमित पाटील. नवीन फलंदाज नवी मुंबई पनवेलचा अमित पाटील, जो मागच्या वर्षी 2024 धर्मवीर आमदार चषकामध्ये राजे छत्रपती संघाकडून खेळला आणि विजेता टीमचा सहभागी होता. अमित पाटील बॅटिंगसाठी शेवटच्या दिवशी
धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम सामन्यासाठी आपल्यामध्ये भारताचे मातब्बर सलामीवीर विस्फोटक फलंदाज तथा भारताचे माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग यांच्या समवेत भारताच्या लेजेंडरी महिला क्रिकेटपटू आणि भारताच्या माजी महिला कर्णधार मितालीजी राज प्रेक्षकांच्या भेटीला येतील. धर्मवीर आमदार सन्माननीय संजूभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून रईस शेखला यश मिळालं. अमित पाटील बॅटिंगसाठी समोर एक चांगला बॉल पेश केलाय, अगदी परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्कर करून घेतला हा बॉल असं म्हणायला हरकत नाही, कारण समोर आले होते, वेगाने बॉल टाकला, अगदी चांगला बुंध्यात बॉल टाकत असताना डॉट बॉल. पहिल्या 3 बॉलवर 10 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 3 बॉलवर एकही धाव खर्च केली नाहीये रईस शेखने. चांगली गोलंदाजी रईसची या षटकात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट. शिवशक्ती 11 फैजपूर. 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 64 रन करायचे आहेत. छत्तीस बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 चेंडूमध्ये धाबा करायचे आहेत 64. 36 चेंडू 64 रनची गरज. शिवशक्ती 11 फैजपूर या संघाला पलटवार केला आहे या लढतीमध्ये. टीम युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद संघाने सुमित येत आहेत. जुन्नर परिसरातील वेगवान गोलंदाज. पहिला बॉल ऑफ कटर होता ओमकार हरपाल साठी. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळत असताना सिंगल या बॉलवर. धावसंख्या 22 लॉस ऑफ 2 विकेट. 35 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 बॉल मध्ये धाबा करायचे 63. या ठिकाणाहून ओमकार हरपाल, अमित पाटील 2 युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मध्ये डेप्थ या टीमच्या. सुशांत गायकवाड सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याला नेहमी आपण टॉप ऑर्डरला बॅटिंग करताना पाहतो, ते आज मिडल ऑर्डर मध्ये खेळतील. मोहम्मद आकिब आहेत, तंजील आहेत, रवी बुंबक चांगली बॅटिंग करू शकतात. फिल्डिंग चेंजेस करत असताना गोलंदाज सुमित. यावेळी समोर टाकलेला बॉल फक्त सन्मानाने पुश करत असताना पुश करो आणि खुश रहो हेच सांगत असताना बॅटर अमित पाटील 1 रन या बॉलवरील. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 23 रन 23. 34 बॉलचा खेळ शिल्लक 62 रन करायचे आहेत. सध्या शांततेने हा सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत ओमकार हरपाल आणि अमित पाटील, 2 युवा बॅटर बॅटिंगसाठी. आणखी एक ऑफ कटर समोर मारलाय, उंच गेलाय, दूर नाही, झेल पकडलाय पुरा. राजू पाटेने सेलिब्रेशन करतायत. सुमित, विकेट मिळते आहे ओमकार हरपालची. रायगड बाद आणि 3रा धक्का शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. धावसंख्या 23 रन 3 गडी बाद. नवीन बॅटर सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी. सोन्या आणखी एक दर्जेदार बॅटर बॅटिंगसाठी येत असताना सुशांतने हिंगोलीच्या स्पर्धेत चांगली बॅटिंग केली होती.
आज सुशांतला पुन्हा एक वेळ टीमची जबाबदारी. अहमदनगर जिल्ह्यातील हा खेळाडू सुशांत गायकवाड बॅटिंगसाठी येत असताना 23-3 शिवशक्ती 11 फैजपूर. आणि जे आपल्या सर्वांचं मनोरंजन करतायत मायाभाई यांच्यासाठी सन्माननीय पवनदादा भालेराव एक आकर्षक ब्रँडेड असा मोबाईल त्यांना गिफ्ट करतायत. तर जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत मायाबाईंना हे स्पेशल गिफ्ट. पहिल्याच बॉलवर विकेट येऊ शकली असती. मायाबाई यांना स्पेशल हा मोबाईल गिफ्ट करत असताना सन्माननीय पवनदादा भालेराव म्हणतात ना, काहीतरी देण्यासाठी मन मोठं असावं लागतं. हा मनाचा दिलदार माणूस आहे. पवनदादा भालेराव यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मनोरंजन करणारा व्यक्ती मायाबाई यांना मोबाईल गिफ्ट केला. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर या गिफ्ट साठी, मायाबाईसाठी, पवनदादा भालेराव यांच्यासाठी. मायाबाई की तो निकल पडी. फुलटॉस बॉल डीप मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण अक्रम काझी करत असताना हार्दिक पांड्या आहेत डीप मिड विकेटला. त्यांच्या अगदी बाजूला जे पाहायला मिळत आहेत. धाव संख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. 24 रन. चोवीस धावा 24 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा बॉल 31 मध्ये 61 करायचे आहेत. चांगली बॉलिंग सुमितची. अमित पाटील साठी हा चांगला बॉल. अक्षरशः जाग्यावरच उभा होता. चॉप करत असताना चांगली बॉलिंग या मॅच मध्ये सुमित भंडारी यांची. 2 षटकात 14 धावा देत 2 विकेट प्राप्त करत या मॅच मध्ये टीम युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव संघाने कमबॅक केलाय. मोबाईल कानाला लावून कोणाशी बोलतील आता याची गॅरंटी नाही. 3 षटक समाप्त. धावसंख्या 24 रन. आणि यानंतर जर काही मोबाईलवर बोलताना वाद झाले तर ते पवनदादा यांच्याकडे हँडओव्हर करण्यात येतील. 30 बॉल मध्ये 61 करायचे आहेत. रईस शेख येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. सुशांत गायकवाड स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल लीडिंग एज. या मॅच मधली प्राइसलेस विकेट प्राप्त करत असताना सुशांत गायकवाड बाद होता आहे. तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि या सामन्यात अहमदनगर जिल्ह्यातील हा सितारा परतेल रईस शेखला यश मिळते आहे. आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना, शिरकाव करत असताना युनिक स्पोर्ट जळगाव जामोद संघ संविधान 11 जळगाव जामोद या मॅच मध्ये पलटवार करतो आहे. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. सुशांत गायकवाड सारखा इन्फॉर्म बॅटर सस्त्यात परतवला रईस शेखने. ही खासियत आहे विदर्भातील या युवा वेगवान गोलंदाजाची.
तर विकेट येत असताना मॅच मध्ये सुशांत गायकवाड परतले नवीन बॅटर बॅटिंगसाठी शिवम राठोड फलंदाजीसाठी येत असताना आणि या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळत आहेत युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद संघाचे गोलंदाज पलटवार केला आहे कल्याण परिसरातील शिवम राठोड बॅटिंगसाठी पहिला बॉल शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न डॉट बॉलने या षटकाची सुरुवात करत असताना इनिंगची सुरुवात करत असताना आणखी एक चांगला बॉल पेश करत असताना रईस शेख युनिक स्पोर्ट संविधान 11 संघाचे अनेक समर्थक या सामन्याचा आनंद घेत असताना मंचावरचे भरपूर प्रेक्षक खुश दिसत आहेत सध्या युनिक स्पोर्ट संघाची बॉलिंग पाहून पायावरचा बॉल नो लुक स्टाईलने फटका खेळलाय लॉंग लेगच्या दिशेने प्रचंड वेगाने बॉल चाललाय आता सीमा पार लाइन से भटके पडेंगे फटके चौकार असताना 26 बॉल मध्ये 57 करायचे आहेत स्टेजवर बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आसन क्षमता कमी आहे स्टेजची त्यामुळे सांभाळून बसा आकुटप्प्याचा बॉल पुढे मारलाय डीप मिड विकेटला राजू पाटेचे सेफ हँड विकेट मिळते 5वी आणि रईस शेखच्या खात्यात 3री विकेट ड्रिंक्स ब्रेक सुद्धा कंप्लीट करून घ्यायचा आहे धावसंख्या 28 धावा 5 गडी बाद शिवशक्ती 11 फैजपूर या मॅच मध्ये दबावात पंचवीस बॉल मध्ये 57 धावांची गरज ड्रिंक्स ट्रॉली जे ड्रायव्हर आहेत त्यांना कदाचित मैदानात सुद्धा ट्रॅफिक दिसते त्यामुळे सातत्याने ते सुद्धा हॉर्न वाजवत आहेत परंतु ही खेळाडूंची ट्रॅफिक पाहिजेच मैदानाच्या आतमध्ये त्याशिवाय सामना कसा होईल मोहम्मद आकिब नवीन बॅटर बॅटिंगसाठी 25 बॉल मध्ये 57 करायचे आहेत या सामन्यात शिवशक्ती 11 फैजपूर संघाला रईस शेखला 3 विकेट मिळाल्या
आणखी एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, फुटवर्क नव्हतं या बॉलवर, डॉट बॉल येतोय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावफलकावर 28 ला 5. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14.25च्या सरासरीने रन करायचे 57. चेंडू 57 धावांची गरज शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावफलकावर आहेत. चोवीस बॉल मध्ये 57 रन. आणि आता सबस्टिट्यूट केलंय रईसला, कदाचित समीर त्यांच्या जागेवर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून. 2 षटक चांगले टाकले रईस शेखने. 3 विकेट घेतल्या. 14 धावा देत असताना या मॅचला टर्न करणारी गोलंदाजी, कारण टॉप ऑर्डरचे तिन्ही प्रमुख फलंदाज रईसने बाद केले. 24 बॉल मध्ये 57 धावा करायच्या आहेत. या लढतीत मोहम्मद आकिब आणि अमित पाटील यांच्या प्रेक्षकांची खास नजर. बॅटिंग मध्ये जर विचार केला तर तंजील, रवी बुंबक हे दोन्ही खेळाडू चांगली बॅटिंग करू शकतात तळाला शेवटच्या काही षटकांमध्ये, परंतु या ठिकाणी एका पार्टनरशिपची गरज आहे आणि पार्टनरशिप लगवावी लागेल. बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर येत असताना गोलंदाज अक्रम काझी, अमडापूरचा हार्दिक पांड्या, मागच्या सामन्याचा सामनावीर. तर अक्रम काझी यांनी जर हॅट्रिक नोंदवली तर आदर्श मंडप डेकोरेशन रफिक भाई यांच्याकडनं 2100 रुपयांचं पारितोषिक असेल हॅट्रिक विकेटसाठी अक्रम यांच्या. 24 बॉल मध्ये 57. धर्मवीर आखाडा एन कडून अक्रम काझी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वेगाने टाकला, कट करण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. तितकंच चांगला थ्रो, बॅकअप दूरवर आहे आणि त्यामुळे आता दुसरी धाव मिळेल. तौसिफ यांनी थ्रो केला, बॅकअप दूर होतं. 2 रन मिळत आहेत या बॉलवर. अमित पाटील यांना प्रचंड वेगाने पहिला बॉल आला अक्रमचा, त्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न अमित पाटील यांनी केला. धावसंख्या पोहोचते 30 वर या 2 धावांच्या मदतीने. 30 रन. 23 बॉल मध्ये 55 धावा करायच्या या ठिकाणाहून शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. तेवीस चेंडू 55 रनची गरज. म्हणतात काटेंगे तो उम्र है, जिएंगे तो जिंदगी. एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा तो ऑप्टमच्या खूप बाहेर शपल झाले बॅटर. डॉट बॉल. आणि जेव्हा तुम्ही ऑप्टमच्या इतक्या बाहेर शपल होता, बॅट आणि पायाच्या मधातून जर बॉल येत असेल तर मग तो कुठल्या अधिकाराने वाईड, हा न समजण्या पलीकडचा प्रश्न आहे. आणखी एक वेगवान बॉल, बॅटची कडा. तौसिफ मिर्झा यांचा चांगला स्टॉप. पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागली होती. 1 रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत अमित पाटील, परंतु बिलकुल मिळणार नाही दुसरी धाव आणि नव्हती त्या ठिकाणी. चांगला स्टॉप केला तौसिफ मिर्झाने. बॅटिंग मध्ये सुरुवातीला जर मोहम्मद मोईन, सुशांत गायकवाड या बॅटरपैकी एखादा खेळाडू खेळपट्टीवर स्थिरावला असता तर बिलकुल हा सामना आता वेगळ्या परिस्थितीत दिसला असता. परंतु म्हणतात जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. आणखी एक चांगला बॉल, वाईड यॉर्कर अक्रम काझी यांचा. डॉट बॉल. प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना अक्रम आज कॉन्फिडन्स मागच्या मॅचचा तो घेऊन आला. सामनावीरचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला आणि फिनिशिंग टच दिल्यानंतर जो तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये बॉडी लँग्वेज मध्ये झळकतोय अक्रम काझीच्या. विरासत से तय नहीं होते किस्मत के फैसले, ये तो उड़ान बताती है आसमान किसका होगा. बैठक फटका लगवण्याचा प्रयत्न.
32 धावा 32 रन, लॉस ऑफ 5 विकेट. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 53 रनची गरज शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. राजू पाटे येतात बॉलिंगसाठी आणि या ठिकाणून एक ऑप्शन क्रिएट होऊ शकतो टीम शिवशक्ती 11 फैजपूर संघाला या मॅच मध्ये परतण्याचा. अठरा चेंडू 53 ची गरज. स्ट्रायकिंग इनला आता मोहम्मद आकिब. पहिला बॉल वाईड यॉर्कर होता, समोर मारलाय. ओ चांगला अटेम्प्ट, परंतु बॉल एक टप्पा खात चाललाय आता लॉंग ऑनला सीमा पार. चौकार. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि अक्रम काझीकडनं झेल सुटणं हे खूप कमी वेळा आपण पाहतो. आणखी एक चांगला वाईड यॉर्कर. हा बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर टाकला होता. डॉट बॉल आकिबसाठी पेश करत असताना 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉल मध्ये करायचे आहेत 49 धावा. समोर मारलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. ओ एका हाताने हा झेल मिस्टर AK-47 हार्दिक पांड्या. अक्रम काझीचा अनबिलिव्हेबल झेल पाहायला मिळतोय लॉंग ऑनला. उडता अक्रम. ज्या बॉलवर षटकार होता त्या बॉलवर अक्रमने जंप घेत असताना जवळपास 5 फूट जंप घेत असताना उडता अक्रम. अक्रमचा अनबिलिव्हेबल झेल आणि बॅटर आकिबचा खेळ समाप्त होतोय. ₹1000 पारितोषिक या झेलसाठी सन्मान युनिक स्पोर्टचे सर्वेसर्वा सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला यांच्याकडनं प्राप्त होते आहे. अक्रम यांना एक अविस्मरणीय झेल लॉंग ऑनला. याआधी झेल सुटला होता अक्रमच्या हातामधून, परंतु तो सोपा झेल होता. त्यानंतरचा झेल जो पकडला अक्रम यांनी तो खूप अवघड झेल होता आणि ते अवघड काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय अक्रमने. आदर्श मंडप डेकोरेशन यांच्याकडनं सुद्धा ₹1100 पारितोषिक या झेलसाठी. 36 धावा 36 लॉस ऑफ 6 विकेट. मॅच मध्ये जणू काही समुद्राच्या मध्यभागी गेलेल्या जहाजाला भगदाडच पडले अशी बॅटिंग लाईनअप आता कोलॅप्स होते शिवशक्ती 11 फैजपूर संघाची. बॅटिंग साठी तंजील टीमचे कर्णधार म्हणजेच नेता, तारणहार, दिशादर्शक, संकटमोचक. आणि टीम संकटात असताना आता संकटमोचक बनतील का, टीमला तारून घेतील का तंजील, हे बघायचंय. 15 बॉल मध्ये 49 रनची गरज. मॅच ऑन. अजूनही सामना संपलेला नाही. या राजू पाटेला यश मिळते या लढतीमध्ये. पहिलं 4 धावा जरूर आल्या होत्या या आधीच्या बॉलवर, परंतु त्यानंतर पलटवार केला राजू पाटेने. पहिला बॉल स्वीप लगवण्याचा प्रयत्न, दूर टाकला होता बॉडी पासून. बॅकअप थोडस दूर आहे. बॅकअप आलं होतं पण तो राजूने थ्रो केला नाही, कारण त्याला माहित आहे की जर अतिरिक्त उसळी घेऊन त्यानंतर मागे बॅकअप नव्हतं. हा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. हा मोठमोठ्या स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूचा एक्सपिरियन्स आहे. 1 रन या बॉलवर. धावसंख्या 37 रन. 14 बॉलचा खेळ शिल्लक 48 करायचे आहेत. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना अमित पाटील साठी एक डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईड डीप मिड विकेट आणि डीप स्पेअर लेग सजवलाय. ऑप्टमच्या खूप बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करत असताना पंच या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 38. 14 बॉल मध्ये 47 ची गरज. जे काय करायचंय ते येणाऱ्या 14 बॉल मध्ये करावं लागेल शिवशक्ती 11 संघाच्या बॅटर्सला. फुल टॉस बॉल
फुलटोल वसूल. बॉल डीप मिड विकेटला चाललाय सीमा पार. प्रेक्षक गॅलरी मध्ये षटकार. कारण अशा वेळी अशा क्षणात एक चुकीचा बॉल टाकल्यापेक्षा थांबलेलं कधी बरं. तेच केलं राजू पाटेने. तो अमित पाटीलने जो षटकार लगावला, अशा षटकारांचीच गरज आहे या लढतीत शिवशक्ती 11 संघाला. ऑप्टमच्या खूप बाहेर आणखी एक वाईट बॉल. आतापर्यंत या षटकात या वाईट बॉलच्या मदतीने एकूण 13 धावा आल्या आहेत. जरुरी एक विकेट आली, परंतु दबाव सुद्धा क्रिएट केलाय अमित पाटीलच्या एका षटकाराने. आणि जसा दबाव वाढला, अनेकांच्या काळजाची धाकधूक थोडीशी आता वाढताना पाहायला मिळते. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. ऑप्टमच्या बाहेर आले होते अमित पाटील, त्यामुळे वैध बॉल ठरवला हा पंचांनी. डॉट बॉल. षटक समाप्त. धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 45-45. लॉस ऑफ 6 विकेट. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये करायच्या 20च्या सरासरीने 40 धावा शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. फक्त 45 अक्रम काजी यांच्या झेलसाठी आलिम सर महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक प्राप्त झाले, त्यांचे आभार. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये करायचे 40 धावा. धर्मवीर आमदार चषक 2025 धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम दिवशी 9 फेब्रुवारीला विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस असेल. कारण या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचे माजी विस्फोटक सलामीवीर तथा भारतीय संघाचे माजी कर्णधार वीरेंद्रजी सेहवाग आणि त्यांच्या समवेत भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार लेजेंडरी महिला क्रिकेटपटू मितालीजी राज आपल्यामध्ये उपस्थित राहतील खास प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आणि त्या दिवशी प्रेक्षकांची अलोट गर्दी असेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता तंजील यांचा. वेगाने बॉल. 1 रन सहजतेने मिळेल लेग बाईटच्या साह्याने. धावसंख्या 46. 11 बॉल मध्ये 39 करायचे आहेत. अमित पाटीलकडे ती क्षमता मोठमोठे फटके लगावण्याची. हा खेळाडू ही कामगिरी याआधी केलेली आहे, आजही करू शकतो. आणि या मैदानावर खेळण्याचा एक्सपिरियन्स सुद्धा अमित पाटीलला आहे. समोर टाकलेला बॉल गुडलेनच्या स्पॉटवरून चांगला फटका. बॅकफुटला जात सिंगल. थोडीशी मिसफील झाली जे कडून. आणि आता दुसऱ्या धावेची मागणी. बॅकअप दूर आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. चुकीचा थ्रो. 3 रन मिळतील. चौथ्या धावेचा प्रयत्न करत असताना हातामध्येच हा बॉल ठेवलाय सुरुवातीला. 3 रन मिळतील या बॉलवर. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे आता 49 रन. 10 बॉल मध्ये 36 ची गरज. मॅच ऑन. क्रिकेट या खेळात कधी काय घडेल कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही पेपरवर किती कॅल्क्युलेशन करा, किती प्रेडिक्शन करा, तुम्ही मनामध्ये किती ठरवा की हा खेळाडू असा खेळील तसा खेळील, परंतु मॅच मध्ये जे घडते ना त्याचं प्रेडिक्शन करणं कठीणच असते. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. हा या मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट येऊ शकतो. शेवटी हा खेळ अनिश्चिततेचा आहे. समोर मारलाय गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय सरळ वेगाने सीमा पार. चौकार.
खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 32. परिस्थितीला कष्टाचं साकडं घातलं की यशाचा नवस पूर्ण होतो असं म्हणतात. इनसाइड आउट खेळलाय मिड ऑफ आतमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने बॉलवर आले, थ्रो केला. 2 रन मिळतील या बॉलवर. म्हणजेच काय 8 बॉल मध्ये 30 रनची गरज. मॅच ऑन. दररोज धर्मवीर आमदार चषकाचा शेवटचा जो सामना होतो तो चित्त थरारक होतो. मजा येते प्रेक्षकांना एका लढतीमध्ये दिवसातील. आणि आतापर्यंत या लढतीत चांगला खेळ करत असताना दोन्ही टीम 8 बॉल मध्ये करायचे 30. मॅच ऑन. 55 ला 6 शिवशक्ती 11 फैजपूर. 8 चेंडू 30 रनची गरज. म्हणतात धाडसी माणूस भीत नाही, भिनारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. समोर टाकलेला बॉल बॉटम हँडचा वापर, क्षेत्ररक्षक रनआउटचा चान्स. नॉट स्ट्रायकिंग एंड वरून आता अमित पाटीलने इच्छाच दर्शवली होती एका धाब्याची आणि अमित पाटील धावबादच्या स्वरूपात बाद होतील. विकेट येते. 7वा धक्का शिवशक्ती फैजपूर संघाला. धावा 7 गडी बाद. असं वाटते की मायाबाई बनायला पाहिजे. धावसंख्या 55 धावांवर हा 7वा धक्का शिवशक्ती फैजपूर संघाला लागतोय. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 बॉल मध्ये करायचे 30 धावा. रवी बुंबक वर्तक ठाणे परिसरातील हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 30 रनची गरज. एक स्पेलचा शेवटचा बॉल अक्रम काझी यांचा. चांगली बॉलिंग केली आहे सुरुवात शेवटच्या काही षटकांमध्ये अक्रम काझी. राजू पाटेने या आधीचं षटक जरूर थोडंसं दबावात टाकलं होतं, परंतु या षटकात पूर्णपणे दबाव हटवला मॅच मधला अक्रम काझीने. उद्याच्या दिवसात काही नेत्रदीपक सामने, नेत्रदीपक लढती तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये पाडण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप. शारिक खान होते त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला. 30 वर्तुळाच्या आतमध्ये रनआउटची संधी. दुसऱ्या धावेचा कॉल आणि तिसऱ्या पंचांकडे वाटचाल ऑनफील्ड पंचांची. दुसऱ्या धावेसाठी स्ट्रायकिंग एंडला. उद्याच्या दिवसात तुम्हाला अर्ची सिराज 11, दुसऱ्या बाजूला टीम शिवांश 11, घन सावंगी जालना आणि 7-12 11 बुलढाणा या 3 टीम खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या सुद्धा भारताच्या कान्याकोपऱ्यातील प्रेक्षक आपल्या भेटीला येतील. प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतील. या बॉलवर काय निर्णय येईल, तिसऱ्या पंचांकडे वाटचाल जरूर झाली आहे. तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये करायचे या सामन्यात 28 धावा. राजू पाटे पहिला बॉल समोर मारलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत अक्रम आणि अक्रमने आज चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक जर तो झेल सुटला तर 1 रन या बॉलवर येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचते आहे. 58. 5 बॉल मध्ये धावा करायचे त्या ठिकाणून 27.
ऑप्टनच्या बाहेर हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव. म्हणजेच काय, मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा सामना बघण्यासाठी आले होते. आज अनेकांची चांदी झाली या सामन्याच्या माध्यमातून. पुरा पैसा वसूल मॅच. आणखी एक ऑप्टनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा, आणखी एक एक्स्ट्रा व्हाईट बॉल इथे सलग 2. म्हणजेच काय, 5 बॉल मध्ये 25 धाबा करायच्या आहेत. जर 4 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा कलाटणी पाहायला मिळेल. बॅटची कडा लागून बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे हा डॉट बॉल. 1 रन या बॉलवर येईल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता. 1 रन या एका धावेच्या मदतीने 24 धावा करायच्या आहेत 4 बॉल मध्ये. म्हणजेच काय, प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका खेळावा लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न, झेल होतोय. आणखी एक समात आणि बॅटर तंजील बाद. 8वा धक्का शिवशक्ती 11 फैजपूर संघाला. खेळ झाला, पब्लिकला समजलं आता वेळ वाया घालून फायदा नाहीये. ये पब्लिक है और पब्लिक सब जानती है. OST लागू. 3 बॉल मध्ये 24 करायचे आहेत अजूनही. आणखी एक चांगला बॉल पेश करत असताना राजू पाटे. आणि उद्याच्या दिवसामध्ये काही चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. शिवांश 11 घनसावंगी जालना, अर्चिसिराज 11 आणि 7-12 11 बुलढाणा. उद्याच्या दिवसात हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षकांनी बिलकुल प्रयत्नही केला नाही हा झेल पकडण्याचा. म्हणजेच काय, या मॅच मध्ये विजय निश्चित आहे आणि आजचा क्वालिफाय होणारा संघ जवळपास निश्चित दिसतोय. आणि याचबरोबर आजचा क्वालिफाय होणारा संघ मिळतो आहे युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. अभिनंदन युनिक स्पोर्टचे सर्व सन्माननीय अल्ताबाई मुल्ला, सन्माननीय राजूजी पारवे सर, कर्णधार. चांगला खेळ केला या टीम. अभिनंदन, आज पात्र ही टीम राहिली आहे. खूप चांगला खेळ करताना विजय नोंदवला आहे. आजचा क्वालिफाय होणारा संघ मिळाला आहे युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. वेल प्लेड टीम शिवशक्ती 11 फैजपूर. आपणही चांगला खेळ केला. आपले सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार. अभिनंदन अल्ताबाई मुल्ला, युनिक स्पोर्ट संविधान 11 जळगाव जामोद. अभिनंदन राजूजी पारवे आणि संपूर्ण टीम. द्यायचे आहेत हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे नियमानुसार स्पर्धा आपण शेवट करावा ही विनंती आमची. चला तंजील भाई, आपकी पूरी टीम को ग्राउंड्स में लेके जाना है. सुरुवातीला सेलिब्रेशन थांबवून पूर्ण टीमने एक दुसऱ्यांना लाईन अप करून शेक हँड करायचे आहेत.